दोस्तों नमस्कार। दोस्तों लगातार नशे के कारोबारियों के खिलाफ मुंबई महाराष्ट्र पुलिस द्वारा की जा रही कार्रवाई की देश भर में चर्चा हो रही है। इतना ही नहीं तो खुद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने महाराष्ट्र पुलिस को एप्रिशिएट किया है, इसलिए कि नशे के कारोबार पर महाराष्ट्र पुलिस, विशेषकर मुंबई पुलिस, मीरा भाईंदर आयुक्तालय की पुलिस जिस तरह से लगातार नकेल कस रही है, उसकी सराहना खुद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने की है। इस मामले पर आज वसई अंतर्गत एक प्रेस कॉन्फ्रेंस के दौरान मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालय के एडिशनल सीपी जब उस प्रेस कॉन्फ्रेंस में मौजूद थे, तब पत्रकारों ने से इस पूरे मामले पर प्रतिक्रिया लेनी चाहिए, तो उन्होंने इस पूरे मामले पर क्या कुछ कहा वो सुनिए वीडियो में आगे। फिलहाल इस वीडियो में इतना ही। नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्र पोलिसांचं अभिनंदन केलं। ड्रग्स आता तुम्ही जो मला प्रश्न विचारलेला आहे, खरोखर तुम्ही आता आमचं अभिनंदनच करताय। देशाच्या पंतप्रधानांनी जर आमचं अभिनंदन केलेलं आहे तर तसं तुम्ही पण आमचं अभिनंदनच केलेलं आहे। तरी पण ही कारवाई आणि सतर्कतेनं आणि व्यवस्थितपणे होण्यासाठी नागरिकांच्याकडे जी काही माहिती आहे ती त्यांनी पोलिसांच्यापर्यंत द्यायला पाहिजे, कारण हा जो विषय, ड्रग्सचा जो विषय आहे हा अतिशय भयानक विषय आहे। कारण का एकदा का माणूस ड्रग्सच्या आहारी गेला की त्याचे परिणाम सोसायटीला माहीत आहे, तुम्ही पण आजूबाजूला बघितलेला असाल। तुमच्याकडे जी काही माहिती आहे, पोलीस तर शून्य होतो जशी जशी आम्हाला माहिती मिळते, कारण का पोलिसांना सुद्धा माहिती देण्यासाठी फार कमी लोक येतात। जे लोकांनी माहिती दिलेली आहे त्याच्यावर आम्ही कारवाई करतोच आहे, परंतु त्याच्या उपर पण जर याच्या व्यक्तीत पण तुमच्याकडे काही माहिती असेल तर तुम्ही बिनधास्तपणे पोलीस स्टेशनला संपर्क करावा। समजा जर काही कारवाई होत असेल तर तक्रार पण करावी की एखाद्या पोलिसाला आम्ही इन्फॉर्मेशन दिली आणि त्या इन्फॉर्मेशन मध्ये कारवाई झालेली नाही, मोठून बोलण्यापेक्षा तुम्ही निश्चितपणे ही कारवाई करण्यासाठी या पोलिसाला माहिती दिली आणि त्या पोलिसांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं किंवा ज्यांनी माहिती दिली त्याच्यावरतीच त्याचं जीवन त्यांनी असुरक्षित केलं, अशी काही जरी असेल तर तुम्ही सांगू शकता। कारण कसं आहे, पोलीस डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कारवाया होत असतात। काम नाही केलं तरी कारवाई होत असते, काम जादा केलं तरी पण कारवाई, जादा म्हणजे फालतूचं काम केलं तर त्यालाही कारवाई होत असते। आणि तुम्ही जो विषय सांगता तो फार सिरियस विषय, त्याच्यासाठी महाराष्ट्र पोलीस आणि आमचे मीरा भाईंदरचे पोलीस, वसईचे पोलीस व्यवस्थितपणे काम करतायत। परंतु शेवटी पोलीस स्टेशनच्या आसपास येऊन तरी कोण हा व्यवहार करत नाही। हा जो व्यवहार अशा ठिकाणी असतो की ज्या ठिकाणी पोलीस नसतात, मग त्या ठिकाणी नागरिक असतात। तर नागरिकांनी जी माहिती जर दिली तर निश्चितपणे आम्ही त्याच्यावरती जातो। आपल्याकडे ज्यावेळी जे परदेशी लोक राहतात त्यांना जे आश्रय देतात त्यांच्यावर जर कारवाई व्यवस्थितपणे झाली तर आपल्याकडे हे जे ड्रग्स आपण जे नायजेरियन लोकांना जे आश्रय दिला त्यांना आपण आरोपी केलेला, हे लोक सुद्धा आरोपी। आणि शेवटी कसं बघा, लिगल फ्रेमवर्क मध्ये काम करावं लागतं। पोलिसांना पण खूप राग येतो, तुम्हाला जसा राग येतो ना तसा पोलिसांना पण खूप राग येतो एखाद्या घटनेचा किंवा एखाद्या कृतीचा। आम्हाला वाटतं की त्याला धरून बडवावं, परंतु लिगल फ्रेमवर्क मध्ये आम्हाला काम करावं। असं नाही की आम्हाला वाटलं आम्ही उतरलो रस्त्यावर धडाधड लोकांना ठोकून काढलं, असं होऊ शकत नाही। लिगल फ्रेमवर्क काय की पोलीस शेवटी रिपोर्ट करतो मॅजिस्ट्रेटला, ते न्यायाधीश असतात, त्यांना मॅजिस्ट्रेटला मला रिपोर्ट करावं लागतं आणि तिथून शहानिशा होऊन त्याच्यावरती पुढची कारवाई केली। हमारे चैनल सैफ न्यूज लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें।